So hello everyone. In this video we shall discuss the remaining part of the ABO blood group system, that is the RH factor. Now remember guys, there are four types of ABO blood group system. There are different blood group system, पण त्याच्यातली ABO blood group that is worldwide accepted आहे असं मी सांगितलं. आणि दुसरी एक blood group system आहे that is RH system and that is determined by RH factor. आपल्या भारतामध्ये आणि वर्ल्ड वाईड टोटल जगामध्ये ह्या दोन टाईपच्या ब्लड ग्रुप सिस्टीम, एक RH ब्लड ग्रुप सिस्टीम आणि ABO ब्लड ग्रुप सिस्टीम, ह्या जगन्मान्य आहेत, सगळीकडे वापरल्या जातात. ह्याचाच जास्त वापर. देर आर मोर दॅन 100 ब्लड ग्रुप सिस्टीम. मी त्या दिवशी नावही सांगितले बरेच त्याच्यातले, पण त्याच्यातल्या ह्या दोन महत्वाच्या ब्लड ग्रुप सिस्टीम आहेत, एक ABO ब्लड ग्रुप सिस्टीम आणि दुसरी RH ब्लड ग्रुप सिस्टीम. आता ABO ब्लड ग्रुप सिस्टीम मध्ये देर आर 4 ब्लड ग्रुप्स, 4 ब्लड ग्रुप्स आहेत, A, B, AB आणि O. पण त्याचे मी 8 टाईप होतात म्हटलं होतं. त्याच्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते कसे आहेत ते आपल्याला आज डिटेलमध्ये बघायचं. त्या दिवशी फक्त मी तुम्हाला मेन्शन केलेला होता. नाउ व्हॉट इज धिस RH फॅक्टर. पण त्याच्या अगोदर आपल्याला हे RH फॅक्टर काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, किंवा दॅट इज ऑल्सो कॉल्ड RH अँटीजन. नाउ रिमेंबर गाईज, दिस RH फॅक्टर, दिस RH वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम द रेसस मंकी. This RH word is derived from रेसस मंकी. काय आहे ही रेसस मंकीची केस आपण बघूयात. ह्या रेसस मंकीच्या प्रजातीच्या ह्याच्यामध्ये हे अँटीजन सापडला, हा फॅक्टर सापडला, म्हणून ह्याला म्हटलेलं आहे या रेससच्या RH वरून. दिस इज RH. Now, this RH factor was firstly discovered by the scientist Landsteiner and Wiener. Landsteiner and Wiener. In 1944, Landsteiner and Wiener in 1940. 1940 मध्ये ह्या दोघांनी, कार्ल लँडस्टीनर आणि विनर या दोन शास्त्रज्ञांनी या RH सिस्टीमचा शोध लावला. आता नेमकं काय आहे, व्हॉट दे डिड, त्यांनी काय केलं. दे टुक द रेसस मंकी. त्यांनी रेसस मंकी घेतला बघा, अँड दे ड्रॉन आउट द RBCs फ्रॉम दोज रेसस मंकी. बघा आधी समजून घ्या कन्सेप्ट. RBC काढल्या, सपोज 100 मंकीज त्यांनी घेतले, 100 मंकीज मधल्या 100 RBCs काढल्या, आणि 100 RBCs दे इंजेक्टेड इन टू द रॅबिट ऑर यू मे कॉल इट गिनी पिग. कुठल्याही ज्याच्यावर आपण प्रयोग करून बघतो कुठल्याही केमिकलचे, ते असे रॅबिट, रॅट, तर रॅबिट वरती त्या काय केल्या, इंजेक्ट केल्या. नाउ दीज 100 RBCs, समजा 100 मंकीच्या, 100 रेसस मंकीच्या 100 RBCs. आता तुम्हाला माहिती आहे RBCs वर कोण आहेत, अँटीजन्स असतात, तुम्हाला माहिती आहे, त्या दिवशी सांगितले. अँड ऑन दोज RBCs, त्या RBCs अशा असतात, तुम्हाला माहिती आहे. बघा RBCs जर साईड व्ह्यू न बघितला तर अशा दिसतात, टॉप व्ह्यू न बघितला तर अशा गोल दिसतील, वरून बघितला तर, आणि साईड व्ह्यू न बघितला तर अशा पेड्यासारख्या मध्ये चपट्या दिसतात. तर ह्या RBCs काय केल्या, त्यांना इंजेक्ट केल्या, कुणामध्ये, रॅबिटमध्ये. आता ह्या RBC वर कोण आहेत, हे बघा हे असे अँटीजन आहेत. दीज आर द अँटीजन्स, दीज आर द अँटीजन्स, लाईक दिस रेड अँड ब्लॅक कलर्ड अँटीजन्स. आता हे अँटीजन ह्या रॅबिटच्या ब्लड मध्ये मिसळले. नाउ रॅबिट प्रोड्युस्ड अँटीबॉडीज. रॅबिटनं काय प्रोड्यूस केलं, त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी. मग 100 अँटीजन्स एंट्री झाली, 100 मंकीचे, 100 RBC वरचे 100 समजा अँटीजन एंटर झाले. दे डेव्हलप्ड सिमिलर अँटीबॉडीज. त्यांनी त्याच्या विरुद्ध सिमिलर, दे रिॲक्टेड, दीज अँटीबॉडीज रिॲक्टेड विथ दोज अँटीजन्स. त्या अँटीजन विरुद्ध रिॲक्ट झाले. म्हणजे बघा 100% रिझल्ट, 100% रिॲक्टिव्हिटी ऑफ रॅबिट्स अँटीबॉडीज विथ द अँटीजन्स ऑफ रेसस मंकी. रेसस मंकीच्या त्या अँटीजन, त्या RBCच्या वर असलेले अँटीजन रॅबिटच्या रक्तात गेले. रॅबिटच्या रक्ताला वाटलं की बाबा कुणीतरी फॉरेन आलाय, आपण त्याला लगेच काय केलं, अँटीबॉडीज तयार. मग 100 अँटीजन, 100 अँटीबॉडी, 100% रिॲक्टिव्हिटी, 100% एग्लुटिनेशन त्याला आपण म्हणतो आपल्या बायोलॉजिकल लँग्वेजमध्ये. म्हणजे 100% एग्लुटिनेशन झालं. नेक्स्ट काय केलं त्यानं, हाच मग लँडस्टीनर आणि विनरचा एक्सपेरिमेंट. त्यानं काय केला, सेम RBCs, ही टुक 100 RBCs, अगेन 100 RBCs फ्रॉम द रेसस मंकी. त्यानं काय केलं, आता ह्या 100 RBCs काय केल्या, घेतल्या परत, आणि या 100 RBCs नाव ही इंजेक्टेड इन टू द ह्युमन बिईंग. बघा आता काय केल्या, ह्या ह्युमन बिईंगच्या 100 RBCs, जशा रेसस मंकीच्या घेतल्या होत्या तशा ह्युमन बिईंगच्या 100 RBCs, ह्युमन बिईंगच्या म्हणजे माणसातल्या 100 RBCs त्यानं घेतल्या, अँड ही इंजेक्टेड इन टू द रॅबिट. हे इंजेक्टेड इन टू द रॅबिट. तर आता काय झालं बघा, ह्या रॅबिटनं ज्या अँटीबॉडीज या 100
ह्युमनच्या होत्या, त्या 100 आरबीसी पैकी ह्या अँटीबॉडीज कुणाच्या, रॅबिटच्या, ओनली 85%, बघा त्या अँटीबॉडीज किती पर्सेंट, फक्त 85% ह्युमनच्या अँटीजन बरोबर, किती अँटीबॉडीज, 85% अँटीबॉडीज रिएक्टेड विथ ह्युमन्स 85% आरबीसीज. ह्युमनच्या 85%च अँटीजन, कारण अगोदर कुणाचे होते, रेसस मंकीचे 100% आरबीसीच्या अँटीजन बरोबर ह्या अँटीबॉडीज रिॲक्ट झाल्या. आता ह्युमनच्या आरबीसी ज्यावेळेस ह्या रॅबिटमध्ये इंजेक्ट केल्या गेल्या जशा मंकी सारख्या, तसं ह्युमनच्या 100 आरबीसी वरच्या अँटीजननी फक्त त्याच्यातले 85%च अँटीजन्स, फक्त 85%च ह्युमन अँटीजन त्या अँटीबॉडीज बरोबर रिॲक्ट करू शकले. कुणाबरोबर, 85. अँड 15% ह्युमन अँटीजन्स, 15% ह्युमन अँटीजन्स डिड नॉट रिॲक्ट विथ द अँटीबॉडी. 15% ह्युमन अँटीजन त्या अँटीबॉडीज बरोबर फेस टू फेस रिॲक्ट झाले नाही. देर इज नो एग्लुटिनेशन, नो एग्लुटिनेशन. अँड हिअर 85% ग्लुटिनेशन, म्हणजे 85%चं एग्लुटिनेशन झालं आणि 15%चं एग्लुटिनेशन झालं नाही. याचा अर्थ ह्या 85% ह्युमन अँटीजननी कुणासोबत सिमिलॅरिटी दाखवली, रेसस मंकी. म्हणजे रेसस मंकी मधली जे अँटीजन आहेत तेच 85% ह्युमन बिईंग मधले अँटीजन आहेत, पण रेसस मंकी मधले जे अँटीजन आहेत ते आपल्या 15% ह्युमन बिईंग मध्ये आढळत नाहीत. मग ज्या ज्या ह्युमन बिईंग मध्ये रेसस मंकी सारखे अँटीजन आढळले, अशा ह्युमन बिईंगला रेससच्या सिमिलरिटीवरून ह्या मंकी बरोबर सिमिलॅरिटी दाखवल्यामुळं या अशा ह्युमन बिईंग्सला म्हटलं चाललं RH पॉझिटिव्ह. अशा ह्युमन बिईंगला काय म्हटलं चाललं, अरे. अँड दोज ह्युमन अँटीजन्स विच डिड नॉट शो सिमिलॅरिटी विथ द रेसस मंकी आर कॉल्ड RH निगेटिव्ह. आर कॉल्ड RH निगेटिव्ह. आताही आपल्या पॉप्युलेशन मध्ये, इफ वी गो फॉर अमेरिकन पॉप्युलेशन, 85% त्या पॉप्युलेशन मधले ब्लड ग्रुप हे RH पॉझिटिव्ह आहेत आणि 15% RH निगेटिव्ह आहेत. 15% RH निगेटिव्ह आहेत. ते जर तुम्ही इकडे आफ्रिकन मध्ये आलात, काही काही मध्ये 100% RH पॉझिटिव्ह आहेत, 0% RH निगेटिव्ह आहेत. आपल्या एशियामध्ये जर आलात, आपल्या एशियामध्ये जवळपास 95 ते 99% ब्लड ग्रुप RH पॉझिटिव्ह आहेत. कुठेतरी दुर्मिळ एखाद्याचा ब्लड ग्रुप RH निगेटिव्ह आहे. म्हणजे एवढी सिमिलॅरिटी, म्हणजे ह्युमन बिईंगच्या अँटीजन कुणासारख्या वागायल्यात, रेसस मंकी, रेसस नावाच्या माकडासारख्या दिसायल्यात. आणि म्हणून असे रेसस सारखे कॅरेक्टर दाखवणारे ह्युमन ब्लड ग्रुप, ह्युमन RH फॅक्टर हे कसले धरले त्यांनी, RH पॉझिटिव्ह, रेसस सारखे पॉझिटिव्ह असणारे आणि रेसस सारखे न दाखवणारे RH निगेटिव्ह केले. मग आता हे काय आहे नेमकं, दीज RH अँटीजन्स, हे जे RH अँटीजन जे मंकीच्या आरबीसीवर प्रेझेंट निघाले, दीज RH अँटीजन्स आर प्रोटीन्स. हे लक्षात, फार महत्वाचा पॉइंट आहे, दीज आर प्रोटीन्स. नाव दीज RH अँटीजन्स, मग त्याच्यातली 85% समजा पॉझिटिव्ह, 15% निगेटिव्ह. दीज RH अँटीजन्स आर फॉर्म्ड, हे कुठून तयार होतात, दीज RH अँटीजन्स आर फॉर्म्ड बाय ए स्पेसिफिक टाइप ऑफ जीन प्रेझेंट ऑन क्रोमोझोम नंबर 1. आपल्या ह्युमन बिईंग मधल्या 1 नंबरच्या क्रोमोझोमवर असलेल्या जीनद्वारे हे RH अँटीजन काय केले जातात, तयार केले जातात. हे लक्षात. नाउ दीज RH अँटीजन्स, नियर अबाउट 50 डिफरंट RH अँटीजन्स, रेसस अँटीजन्स आर प्रेझेंट, और RH फॅक्टर्स किंवा RH अँटीजन्स आर प्रेझेंट ऑन द ह्युमन आरबीसी. आपल्या मानवाच्या आरबीसीवर जवळपास किती प्रकारचे अँटीजन आहेत, 50 वेगवेगळ्या प्रकारचे अँटीजन आहेत. बट आउट ऑफ दोज 50 RH अँटीजन्स, the 5 RH antigens are more common. 50 RH अँटीजन पैकी जवळपास 49-50 RH अँटीजन पैकी 5 RH अँटीजन्स आर मोर कॉमन. कोणते ते 5 RH अँटीजन? फर्स्ट वन इज D अँटीजन, सेकंड वन इज कॅपिटल C अँटीजन, थर्ड वन इज स्मॉल C अँटीजन, फोर्थ वन इज कॅपिटल E अँटीजन, फिफ्थ वन इज स्मॉल E अँटीजन. किती अँटीजन आहेत? D अँटीजन, त्याचा स्मॉल नाही लक्षात ठेवा. C कॅपिटल, C स्मॉल,
ई कॅपिटल ई स्मॉल. हे 5 अँटीजन जनरली ह्युमन आरबीसीवर आढळतात. कुठल्या? ह्युमन आरबीसीवर आणि रेसस मंकीच्या सुद्धा आरबीसीवर हे अँटीजन आढळले. बट आउट ऑफ दिस 5 ह्या 5 मध्येही द डी अँटीजन इज मोर कॉमन. कोणता अँटीजन? डी अँटीजन इज मोर कॉमन, मोर स्ट्रॉंग. मोर कॉमन, मोर स्ट्रॉंग. कोणता अँटीजन? डी अँटीजन. आणि मग ह्या डी अँटीजन प्रेझेंट आहे किंवा नाही, ज्या ज्या ह्युमन बिईंग मध्ये आरबीसीवर डी अँटीजन प्रेझेंट आहे, अशा ह्युमन बिईंग्सला किंवा अशा ब्लड ग्रुप्सला म्हणायचं RH पॉझिटिव्ह. ज्या ज्या ह्युमन बिईंगच्या आरबीसीवर, रक्तातल्या आरबीसीवर डी नावाचा अँटीजन आहे. कोणता? DRH अँटीजन, डी रेसस अँटीजन. हा ज्या ज्या आरबीसीवर आहे असे सगळे ह्युमन बिईंग्स RH पॉझिटिव्ह धरायचे. आणि ज्या ज्या ह्युमन बिईंग्सच्या आरबीसीवर डी अँटीजन अब्सेंट आहे असे ह्युमन बिईंग्स निगेटिव्ह धरायचे, म्हणजेच RH निगेटिव्ह. कळालं मग RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह कसं ठरवलंय? द RH पॉझिटिव्ह पीपल्स आर दोज पीपल्स हुज आरबीसीज बियर्स डी अँटीजन. RH negative peoples are those people whose blood RBCs do not bear D antigen. असे 2 भाग केलेत आणि त्याच्यावरून आपल्या ब्लड ग्रुप, मग टोटल ज्या ब्लड ग्रुप्स आहेत 8 ब्लड ग्रुप सिस्टीम, त्या 8 ब्लड म्हणजे एबीओ ब्लड ग्रुप आपण 4 बघितले, पण त्याच्यातही 4 मध्ये कोणते कोणते बघा. एक आहे ए ब्लड ग्रुप, बी आहे, नंतर AB आहे आणि नंतर O आहे. नंतर परत कोण आहे? ए आहे, बी आहे, AB आहे आणि O आहे. आता याच्यामध्ये काय आहे बघा. हा ए, याची आरबीसी मी काढायला, गोल काढा किंवा कशी काढा, मी साईड व्ह्यून काढायला जागा कमी लागते. लाईक दिस. हे बघा ही एक आरबीसी, हे बघा ही एक आरबीसी, हे बघा ही एक आरबीसी, ही एक. ऑल दीज आर द रेड ब्लड सेल, लाल रक्तपेशी. 8 आरबीसी, 8 ब्लड ग्रुप कसे आहेत? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. बघा आता तुम्हाला त्या दिवशी शिकवलंय आपण, ए ब्लड ग्रुप असणाऱ्याच्या आरबीसीवर कोणता अँटीजन असतो? ए अँटीजन असतो, एवढं. आणि ए अँटीजन असणाऱ्यात अँटीबॉडी कोणती असते? त्याच्या प्लाझ्मामध्ये बाजूनं, त्याच्या बाजूनं म्हणजे ह्या प्लाझ्मा, हे बघा हा प्लाझ्मा, हा प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी कोणती आहे? बी. आणि ए ब्लड ग्रुप असणाऱ्याच्या आरबीसीवर कोणता अँटीजन असतो? ए अँटीजन, दॅट वी हॅव सीन इन द एबीओ ब्लड ग्रुप. आणि ए अँटीजन आहे म्हणून हा कोणता झाला? ए झाला, ब्लड ग्रुप ए झाला. पण याच्यावरती डी अँटीजन, DRH अँटीजन. कोणता अँटीजन? DRH अँटीजन. सांगितलं मी आत्ताच पाहिलं. डी अँटीजन हा मोर कॉमन आहे, म्हणजे ए अँटीजन सुद्धा आहे आणि डी अँटीजन सुद्धा आहे आणि बी अँटीबॉडी आहे. ए अँटीजन, बी अँटीबॉडी. DRH अँटीजन आहे, हा रेसस अँटीजन आहे, लक्षात ठेवा. हा एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीमचा अँटीजन आहे. हा ए अँटीजन आणि DRH अँटीजन जर दोन्ही असतील, ए अँटीजन आहे म्हणून ए ब्लड ग्रुप आहे त्या पर्सनचा आणि डी आहे म्हणून तो पॉझिटिव्ह झाला. मी सांगितलं DRH अँटीजन असला की त्याचा ब्लड ग्रुप कोणता? RH पॉझिटिव्ह. दुसरा कोणता आहे? बी अँटी. आता बी ब्लड ग्रुप कुणाचा असतो? ज्याच्या आरबीसीवर बी अँटीजन असतो. आणि RH अँटीजन कोणता असतो? डी असतो, त्याला म्हणायचं बी पॉझिटिव्ह. म्हणजे बी अँटीजन पण आहे आणि DRH अँटीजन, कॅपिटल DRH अँटीजन आहे. मग बी अँटीजन आहे म्हणजे अँटीबॉडी कोणती झाली? ए. त्याच्या विरुद्धातली, ते आपण त्या दिवशी पाहिले. बघा बी पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कशाहून ठरला? डी अँटीजन त्या आरबीसीवर आहे अथवा नाही. इफ DRH अँटीजन इज प्रेझेंट, then that is B positive. If DRH antigen is present on RBC of a person having blood group A, then that is A positive. तसंच AB मध्ये कोण कोण अँटीजन असतात? A पण अँटीजन असतो, B पण अँटीजन असतो आणि सोबत DRH अँटीजन. DRH अँटीजन आढळला आणि A आणि B आढळले म्हणून AB आणि DRH अँटीजन आढळला म्हणून AB पॉझिटिव्ह.
आता ओ मध्ये तुम्हाला माहिती आहे ए ही अँटीजन नसतो आणि बी ही अँटीजन नसतो. याचा अर्थ असा नाही की आरबीसीवर कुठलाच अँटीजन नसतो. ए आणि बी अँटीजन अब्सेंट असतात, पण ए आणि बी अँटीजन कोण डिराईव्ह केले ते अँटीजन प्रेझेंट. म्हणजे इथं आपण थोडक्यात म्हणूयात एच अँटीजन असतो. कोणता अँटीजन असतो? काहीच नसतो आरबीसीवर. म्हणजे कोण अँटीजन असतो? एच अँटीजन. पण आपल्याकडे ए आणि बी नसतात. ए आणि बी नसतात आणि मग ए आणि बी नसतात पण डी अँटीजन आहे. मग ए आणि बी अँटीजन नसला की तो कोणता झाला? ओ. आणि डी प्रेझेंट आहे म्हणून पॉझिटिव्ह. ए आणि बी अँटीजन असले की ए बी आणि डी अँटीजन आहे म्हणून पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह. तसा ओ मध्ये ए आणि बी अँटीजन अब्सेंट आहे, नायदर ए नॉर बी, बट डी इज प्रेझेंट, डी प्रेझेंट आहे म्हणून पॉझिटिव्ह. आणि ए आणि बी नाही म्हणून ओ, ओ पॉझिटिव्ह. आता तसंच मग ए, आता ए निगेटिव्ह काय? ए अँटीजन इज देअर बट डी इज अब्सेंट, मग डी अब्सेंट आहे म्हणून ए निगेटिव्ह. B antigen is present but D antigen is absent, therefore B negative. B negative. AB antigen दोन्ही आहेत, A अँटीजन आहे B अँटीजन आहे, पण D RH अँटीजन हा रेसस अँटीजन नाही म्हणून हा AB निगेटिव्ह. आणि O मध्ये A ही अँटीजन नाही B नाही, H अँटीजन आहे तिथं, पण D अँटीजन सुद्धा नाही. म्हणजे A नाही B नाही आणि D रेसस अँटीजन नाही, O निगेटिव्ह. ओ निगेटिव्ह. आणि त्याच्याशी संबंधित अँटीबॉडीज तुम्हाला माहिती आहे, ते त्या दिवशी दाखवलेले आहेत मी. तर बघा, अशा पद्धतीनं 4 ब्लड ग्रुप्सचे 8 सिस्टीम झाल्या. ब्लड ग्रुप सिस्टीम ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह ए बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह. तर असे 8 ब्लड ग्रुप्स अँड दीज आर कॉम्पॅटिबल. कुठलाही ब्लड ग्रुप कोणालाही देता येत नाही. प्रत्येकाचा ब्लड ग्रुप ठरलेला आहे. तुम्ही ब्लड ग्रुपची मॅचिंग करूनच ब्लड डोनेशन केलं जातं. निगेटिव्हचं पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करता येत नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी एक त्यांनी आपल्याला डिसीज सुद्धा दिलेला आहे. व्हॉट इज दॅट डिसीज? हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न, HDN डिसीज. काय असतं हा HDN डिसीजेस? बघा, सपोज द मेल इज RH पॉझिटिव्ह. समजा RH पॉझिटिव्ह कुठला का ब्लड ग्रुप असणार, त्याच्यात डी अँटीजन असणारे म्हणजे पॉझिटिव्ह RH पॉझिटिव्ह. मग असा एक मेल डी अँटीजन वाला पॉझिटिव्ह आहे आणि फिमेल सुद्धा RH पॉझिटिव्ह. तर येणारा अपत्य नो डाऊट काय असेल? RH पॉझिटिव्ह असेल. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. ऍट द टाइम ऑफ मॅरेज हे सगळं आज बघितलं चाललंय. एज्युकेटेड जे कपल्स असतात ते हे सगळं बघून घेतात, कारण भविष्यातल्या कॉम्प्लेक्सिटी आत्ताच कमी करण्यासाठी इथंच बघितलेले ब्लड ग्रुप चेक करत जा कधी बिफोर मॅरेजेस. तुमचे पॉझिटिव्हिटी RH पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत हे पाहत जा भविष्यातली कॉम्प्लेक्सिटी टाळण्यासाठी. समजा एखादा मेल RH निगेटिव्ह आहे आणि फिमेलही RH निगेटिव्ह आहे, तर येणारा अपत्य सुद्धा RH निगेटिव्हच असतं, हेही लक्षात घ्या. बट इफ द मेल इज RH पॉझिटिव्ह, मेल इज RH पॉझिटिव्ह, हा मेल आहे, आणि इकडचा फिमेल इज RH निगेटिव्ह, फिमेल इज RH निगेटिव्ह. आता मेल RH पॉझिटिव्ह आहे, फिमेल RH हे फिमेलचं चिन्ह आहे, फिमेल RH निगेटिव्ह आहे. यू मे हॅव 2 डिफरंट टाइप्स ऑफ पॉसिबिलिटी, 2 वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज. एक तर तुम्हाला होणारा अपत्य RH पॉझिटिव्ह तरी असेल, किंवा तुम्हाला होणारा अपत्य RH निगेटिव्ह तरी असेल. मग आता तुमचे फादर RH पॉझिटिव्ह आहेत, तुम्हाला होणारा अपत्य RH पॉझिटिव्ह RH निगेटिव्ह असेल. तुमची मदर RH निगेटिव्ह आहे, तुम्हाला जर होणारा अपत्य निगेटिव्ह झालं, मदर निगेटिव्ह अपत्य निगेटिव्ह, नो प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मदर निगेटिव्ह आहे आणि तिच्या पोटात वाढणारा गर्भ जर पॉझिटिव्ह आला असेल, पोटात वाढणारा गर्भ, द fetus present in the womb of that mother, if it is positive and mother is having the blood group RH negative, then there may be the problem. तिथं मात्र बाळाला धोका असू शकतो. आणि तो जो डिसीज आहे त्यालाच म्हणायचं. तिथं काय होतं, आईचं निगेटिव्ह असणारं रक्त बाळाच्या प्लासेंटामधून बाळाच्या पॉझिटिव्ह रक्तगटाबरोबर जर मिसळलं, आईचं निगेटिव्ह बाळाच्या पॉझिटिव्ह बरोबर जर मिसळलं, देअर मे बी द डिफरंट टाइप्स ऑफ डिफॉर्मिटीज फॉर्म्ड इन द चाइल्ड. त्या बाळामध्ये तुम्हाला हिमोलिसिस झालेलं दिसेल, आरबीसी रप्चर व्हायला लागतील, आरबीसी बर्स्ट आउट व्हायला लागतील, आणि त्याच्यामुळे तुमचं बाळ जगणार नाही. आणि त्याच डिसीजला म्हटलंय हिमोलायटिक म्हणून. हिम म्हणजे ब्लड, लायटिक म्हणजे ब्रेक होणे. हिमोलिसिस, हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न, न्यूबॉर्न म्हणजे नवीन जन्मणाऱ्याचा डिसीज. कसला पण? हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. और त्याला दुसरं एक नाव आहे इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस, इरिथ्रोब्लास्टोसिस
फिटॅलिस, इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस. तर लक्षात ठेवा असे हा आजार, त्याच्यामुळं आरएचचा फॅक्टर ऍट द टाइम ऑफ मॅरेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक तर तुम्ही दोन्ही कपल पॉझिटिव्ह असावं किंवा दोन्ही निगेटिव्ह असावं. जर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर येणाऱ्या अपत्यामध्ये निश्चित प्रमाणात तुम्हाला हे आजार आणि दॅट ऍट जनरली सच डिफॉर्मिटीज, सच कॉम्प्लेक्सिटीज आर जनरली फॉर्म्ड ऍट द टाइम ऑफ सेकंड बर्थ. त्यातल्या त्यात दुसऱ्या बर्थच्या वेळेस तर हा प्रॉब्लेम, दुसऱ्या अपत्याच्या वेळेस तर हा 100% प्रॉब्लेम येणार. म्हणजे पहिल्या वेळेस तेवढीशी त्यांच्यामध्ये मिक्सिंग झालेली नसेल, पहिल्या वेळेस तेवढी त्यांच्यामध्ये सिव्हिअरनेस नसते, पण सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळेस सिव्हिअरनेस, ती जटिलता, कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते आणि त्यातल्या त्यात फर्स्टच्याही चान्सेस आहेत, पण सेकंडच्या वेळेस तर 100% हा HDN, हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न, आणि हा बोर्डमध्ये सुद्धा प्रश्न पडलेला आहे 1 मार्कसाठी. तर लक्षात, किंवा त्यालाच दुसरं नाव आहे इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस, असं सुद्धा त्या आजाराचं नाव आहे. तर असे 8 ब्लड ग्रुप सिस्टीम्स आहेत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कशावरून ठरवले आहे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तुमच्यावर डी अँटीजन असेल तर पॉझिटिव्ह, आणि डी अँटीजन नसेल तर तुमचा ब्लड ग्रुप काय आहे? निगेटिव्ह आहे. बाकी ए अँटीजन असेल तर ए, बी असेल तर बी, ए बी असतील तर ए बी, आणि ए बी नसतील तर ओ. हे अशा पद्धतीनं हे ब्लड ग्रुप्स आहेत. जो ब्लड देतो दॅट इज कॉल्ड डोनार, द पर्सन विच डोनेट द ब्लड दॅट इज कॉल्ड डोनार, द पर्सन विच रिसिव्ह द ब्लड दॅट इज कॉल्ड रिसिपियंट ऑर ऍक्सेप्टार. घेणाऱ्याला रिसिपियंट म्हणायचं, स्वीकारणारा दाता, आणि घेणारा, असे दोन आहेत. तर ब्लड बद्दलही बोललेलो आहोत. त्याच्यात तुम्हाला आता RH म्हणजे काय कळाला? हा RH म्हणजे रेसस मंकी वरून आपण ह्या तयार केलेला आहे. आणि जनरली लक्षात घ्या, 2 प्रकारचे अँटीजन आपल्या ब्लडमध्ये आहेत. एक ABO ब्लड ग्रुप सिस्टीमचे अँटीजन आणि दुसरा RH अँटीजन. तर लक्षात घ्या, हा जो RH अँटीजन आहेत, मी आताच सांगितलं, हा डी अँटीजन हा प्रोटीन आहे. तर रेससचे अँटीजन प्रोटीन आहेत, पण ए आणि बी हे जे अँटीजन मी दाखवायलोय, जे आपण AB ब्लड ग्रुप सिस्टीम मध्ये शिकले, ह्या साईडचे अँटीजन, दीज अँटीजन्स आर कार्बोहायड्रेट. हा फार महत्वाचा फरक आहे. व्हॉट इज, जर एखाद्यानं विचारला, व्हॉट इज द मेजर डिफरन्स बिटवीन ABO अँटीजन अँड RH अँटीजन? RH अँटीजन मधला आणि